नमस्कार. युवर रेसिपी बुकमध्ये आज आपण बनवतोय कर्नाटकचा स्पेशल बेन्ने डोसा. बेन्ने डोसा हा एका बाजूने कुरकुरीत आणि एका बाजूने स्पॉन्जी असा असतो. खायला अतिशय रुचकर लागतो आणि करायला म्हणाल तर खूप सोपा आहे. या बेन्ने डोसा सोबत खाण्यासाठी आज आपण वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या चवीच्या दोन प्रकारच्या चटण्या बनवतोय. सोबत बटाट्याची भाजी सुद्धा बनवणार आहोत. अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच. आता बेन्ने म्हणजेच कर्नाटकामध्ये याला किंवा कन्नडमध्ये याला लोणी असं म्हटलं जातं. हा डोसा बनवत असताना तेल, तूप किंवा विकतचं बटर न वापरता घरगुती पद्धतीचं पांढरं शुभ्र असं लोणी वापरलं जातं. यामुळेच याला खरी चव येते. या बेन्ने डोस्याचं बॅटर कसं करायचं, इथपासून डोसा भिडाच्या तव्यामध्ये कसा करायचा इथपर्यंतची सविस्तर कृती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला पटकन सुरुवात करूयात. डोशाचं बॅटर बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजत घालावे लागतील. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथं मी घेतलेले आहेत 3 कप रेशनचा तांदूळ. आता तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर इडली राईस वापरला तरी चालेल. आता यामध्ये घालायचे सारख्याच कपाने 1 कप पोहे. आपण कांदा पोह्यासाठी रोज जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत. 2 टेबलस्पून तूर डाळ आणि 2 टेबलस्पून यामध्ये घातलेली आहे चणा डाळ. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचंय, स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि हे पाणी फेकून द्यायचंय. याच पद्धतीने हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळेला स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तांदूळ धुवून घेतले. आता यामध्ये स्वच्छ दुसरं ताजं पाणी घालायचंय आणि याला भिजत ठेवायचंय. आता दुसऱ्या एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे सारख्याच कपाने 1 कप उडदाची डाळ. यामध्ये घालत 1 टीस्पून मेथी दाणा. तांदूळ आपण अगदी स्वच्छ होईपर्यंत धुवून घेतले होते, पण उडदाची डाळ मात्र खूप जास्त वेळेला धुवायची नाही. डाळीला पावडर लावलेली असते, त्यामुळे एकदाच डाळ आपल्याला धुवून घ्यायची. डाळ मी इथं एकदा स्वच्छ धुवून घेतली. यावरची सगळी पावडर निघून गेली आहे. आता यामध्ये दुसरं पाणी घालू आणि उडदाची डाळ आणि मेथी दाणा सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचंय. उडीद डाळ आणि मेथी दाणा हे फर्मेंटेशनचं काम करतं, त्यामुळे डाळ खूप जास्त धुवायची नाही. आता डाळ आणि तांदळामध्ये पुरेसं पाणी घालून घेतलं. याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवूयात. तर हे पहा, डाळ आणि तांदूळ 5 तास मी चांगले भिजवून घेतले. आता आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवून बारीक अशी पेस्ट करायची. तांदूळ आणि डाळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि यामध्ये थोडे थोडे डाळ आणि तांदूळ आपल्याला घालून याला बारीक असं वाटून घ्यायचंय. तर इथं मी 3 पळी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 पळी उडदाची डाळ घेतलेली आहे. यामध्ये गरजेनुसार पाणी घालूयात आणि याला बारीक असं वाटून घेऊ. पण हे मिक्सरमध्ये फिरवत असताना जर पाण्याची गरज वाटत असेल तर आपल्याला डाळ भिजवलेलंच पाणी यामध्ये वापरायचं आहे. या डाळीच्या पाण्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स तर आहेतच, पण याशिवायच हे डाळ भिजवलेलं पाणी जे आहे ते फर्मेंटेशनचं काम करतं. त्यामुळे हेच पाणी आपल्याला डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे. तर इथं पहिली बॅच मी फिरवून घेतली. तर हे पहा, अगदीच फाईन पेस्ट नाही, थोडंसं रवाळ वाटेल इतपत याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. याच पद्धतीने थोडे थोडे करून डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला सुद्धा वाटून घेऊ. आता याला एका डब्यामध्ये काढून घेऊयात किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायचंय. तर इथं आपलं संपूर्ण डाळ तांदूळ वाटून घेतले. एका डब्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता तुम्ही हवं तर या चमच्याच्या साहाय्यानेच हे पीठ एकाच दिशेने 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटून घेऊ शकता. पण इथं मी चमच्याऐवजी हातानेच याला चांगलं फेटून घेणार आहे. फेटत असताना एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं. पीठ तुम्ही जितकं जास्त वेळ फेटाल तितकं ते हलकं होतं, यामध्ये हवा धरली जाते आणि पीठ आपल्यानंतर चांगलं फर्मेट होतं. हे पीठ असं हाताने फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा तर तयार होतेच, पण याशिवाय पीठ हलकं झाल्यामुळे लवकर आणि चांगल्या पद्धतीने फर्मेट होतं. तुम्हाला जर हाताने विचित्र वाटत असेल तर तुम्ही चमच्याने फेटून घेतलं तरी चालेल. तर साधारण 3 ते 4 मिनिटं मी याला एकाच दिशेने चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता या डब्याला झाकण लावायचे किंवा पातेलं घेतलं असेल तर त्यावर प्लेट झाकायचे आणि किमान 10 ते 12 तास याला फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचंय. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे याला 10 ते 12 तास फर्मेंटेशनसाठी लागतात. उन्हाळ्याचे दिवस असतील तर 4 ते 5 तासात सुद्धा पीठ चांगलं फर्मेट होतं. डोशासोबत खाण्यासाठी आज आपण 2 प्रकारच्या चटण्या बनवतोय. त्यातली पहिली चटणी करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे 1 वाटी ओला नारळाचे काप. इथं ओलं खोबरं घेत असताना त्याचा पाठीचा काळा भाग मी खरडून काढला होता आणि मग त्याचे काप केलेत. यामध्ये घालूयात सारख्याच वाटीने अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, 3 हिरव्या मिरच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
1 चिंचेचा छोटा तुकडा, 1 इंच आल्याचे काप, 2 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालायचंय. गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचंय आणि शक्य होईल तितकं बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे. तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलंय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा व्यवस्थित मिसळून घेतलं आणि यामध्ये घातलं. चटणी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही ऍड करू शकता. पण आपण डोशासोबत खाण्यासाठी ही चटणी करतोय त्यामुळे खूप पातळ करू नका. तर हे बघा, इतकी घट्ट मी चटणी ठेवलेली आहे. हे खोबऱ्याचं वाटण आपलं तयार झालं. चटणी अजून तयार झालेली नाहीये, पण याला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि डोशासोबतची दुसरी चटणी करूयात. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा मी तुम्हाला दाखवते. एक मोठ्या आकाराचा कांदा, त्याचे उभे पातळ काप करून घेतलेत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, ज्याच्या बिया काढून त्याचे सुद्धा चौकोनी तुकडे करून घेतलेत. 1 टेबलस्पून चणा डाळ, 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि 1 टीस्पून जिरे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, चिंचेचा एक छोटासा तुकडा. तडक्यासाठी लागेल आपल्याला थोडासा कढीपत्ता, 1 टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हिंग, 5 ते 6 बेडगी मिरची, 2 टीस्पून तेल लागेल आणि चवीनुसार मीठ. आता कढईमध्ये घ्यायचंय 1 टीस्पून तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घेतलेली चणा डाळ आणि उडदाची डाळ, सोबतच घालायचे जिरे. आता गॅस मध्यम ठेवत आणि या सगळ्या डाळी चांगल्या खमंग अशा भाजून घ्यायच्यात. लक्षात घ्या, डाळ आपल्याला अजिबात करपवायची नाही, ती खमंग भाजली गेली पाहिजेत इतकंच याला परतून घ्यायचंय. तर हे पहा, साधारण 1 ते 1.5 मिनिटं झालेलं आहे. डाळ गरम झाली आहे, चांगली भाजली गेलेली आहे. आता यामध्ये घालूयात सुक्या मिरच्या आणि याला पुन्हा 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊ. पुन्हा एखादा मिनिट मी याला परतून घेतलं आणि सुरुवातीपासून 3 मिनिटं झाले असतील. डाळ आणि मिरच्या चांगल्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा 1 टीस्पून तेल घ्यायचंय. तेल गरम झालं की यामध्ये घालायचंय उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आणि आलं लसूणचे तुकडे. आता गॅस मध्यमच ठेवूयात आणि कांदा आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट होऊन मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग सुद्धा अजिबात बदलायचा नाही. 1-2 मिनिटं झाले, कांदा परतून घेतला. कांदा थोडासा मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये घालूया टोमॅटो आणि आता टोमॅटो सोबत कांदा पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा चांगले मऊसूत झाले पाहिजेत, चांगले व्यवस्थित गळले गेले पाहिजेत. टोमॅटोचा आंबटपणा कमी झाला पाहिजे, त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि कांदा टोमॅटो पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो परतून घेतलेले आहे. टोमॅटो छान मऊसूत झालेला आहे. आता याला सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे याला गार करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य गार झालं की यामध्ये घालायचं चिंचेचा छोटासा तुकडा, चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून शक्य होईल तितकं बारीक असं याला वाटून घ्यायचंय. तर हे बघा, कांदा टोमॅटोचं वाटण आपलं तयार झालं, म्हणजेच आपली ही चटणी तयार झाली. याला करा चटणी असंही म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने 2 प्रकारच्या चटण्या आपण बनवल्या. दोन्ही चटणीसाठी लागणारा तडका सारखाच आहे, त्यामुळे दोन्ही चटण्यांचा तडका आपण एकत्र करतोय. आता जर तुम्ही दोन्हीपैकी एकच चटणी करणार असाल तर इथं तडक्यासाठी जे काही साहित्य घेतलेलं आहे ते निम्म्या प्रमाणामध्ये वापरा आणि चटणीवरती घालून घ्या. आज इथं आपण दोन्ही चटण्यांचा तडका एकत्र करतोय. त्यासाठी तडका पॅनमध्ये इथं 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाले की यामध्ये घालायची आहे मोहरी आणि गॅस बंद करूया. मोहरी चांगली तडतडली की घालूयात सुक्या मिरचीचे तुकडे आणि थोडंसं हिंग. हे सगळं मिसळून घ्यायचंय आणि आता हा तडका थोडासा कोमट करत आणि चटणीवरती घालून घेऊ. तर सुरुवातीला कांदा टोमॅटोची जी चटणी केली त्यावर 1 टेबलस्पून तडका घालू. सोबतच खोबऱ्याच्या वाटणावरती सुद्धा 1 टेबलस्पून तडका घातला. तयार झाली आपली डोशासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी आणि करा चटणी. काय सुरेख रंग आहे. अतिशय सुंदर अशा या चटण्या तयार झाल्या. जितक्या सुंदर दिसतात तितक्याच खायलाही अप्रतिम लागतात. चला पटकन बटाट्याची भाजी सुद्धा करून घेऊ. त्यासाठी इथं 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढून चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. बटाटे उकडत असताना चांगले मऊसूत होतील इतके व्यवस्थित शिजवून घ्यायचे. 2 मोठ्या आकाराचे कांदे, त्याचे पातळ उभे काप केलेले आहेत. फोडणीसाठी लागेल 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून चणा डाळ, 2 सुक्या मिरचीचे तुकडे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे. इथं आपण सुकी मिरची वापरतोय आणि हिरवी मिरची सुद्धा. याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 टेबलस्पून तेल,
अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटाट्याच्या भाजीमध्ये आपण घालतोय पाणी. चला पटकन फोडणी करून घेऊयात. कढईमध्ये सर्वात आधी तेल गरम करून घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडली की घालूयात जिरे आणि जिरे चांगले फुलले की घालायचे आहेत आपल्याला सगळ्या डाळी, चणा डाळ आणि उडदाची डाळ. सोबतच घातले सुक्या मिरचीचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता. आता ही सगळी फोडणी अर्धा मिनिट चांगली परतून घेऊ. फोडणी परतून घेतली, डाळी चांगल्या भाजलेल्या आहेत, मिरच्यांचा कच्चेपणा गेलेला आहे. आता यामध्ये घालायचा आहे उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आणि कांदा आपल्याला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग अजिबात बदलायचा नाही. या बटाट्याच्या भाजीमध्ये कांद्याचा क्रंच थोडासा जाणवला पाहिजे, यामुळे जास्त वेळ कांदा परतायचा नाही. गॅस मध्यम ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं कांदा मी परतून घेतला. हलका ट्रान्सपरंट होऊन मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये घालायचे हळद आणि हिंग. हळद आणि हिंग मसाल्यांसोबत परतून घेतलं. लगेचच यामध्ये घालायचे उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी. चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला व्यवस्थित असं परतून घेऊ. आता हे बटाटे फोडणीमध्ये परतत असताना हाताने थोडे मॅश करत परतून घ्यायचे, म्हणजे मग बटाटे मसाल्यांमध्ये छान एकजीव मिसळले जातात आणि डोशासोबत ही भाजी खायलाही अप्रतिम लागते. तर हे पहा, बटाट्याच्या फोडी थोड्याशा मॅश करत मी भाजी परतून घेतली. आता हे छान एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये घालायचंय पाव कप पाणी. पाणी घेताना थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकत्र मिसळून घेऊयात आणि अर्धा ते 1 मिनिट याला शिजवून घेऊ. चला, आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिसळून घ्यायचंय. डोशासोबत खायला अप्रतिम अशी लागते. चटण्या झाल्या, बटाट्याची भाजी तयार झाली. पटकन डोसे करायला घेऊ. तर हे पहा, काल आपण डाळ आणि तांदूळ बारीक दळून फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास 18 तासानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता छान असं फर्मेंट झालेलं आहे. अगदी व्यवस्थित जाळी याला आलेली आहे. थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा आपलं पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये करताय तर मात्र याच्यापेक्षा जास्त पीठ तुमचं फर्मेंट होणार, हे नक्की. इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स मात्र नक्की वापरा. आता डोशाचं पीठ तयार आहे. पटकन डोसे करायला घ्यायचे. तर संपूर्ण पिठामध्ये मीठ घालायचं नाही. जेवढे आपण डोसे करणार असतो तेवढंच पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मीठ घालायचंय. तर मीठ न घातलेलं उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस वापरू शकता, अजिबात खराब होत नाही. आता डोशासाठी पीठ कसं असावं तर इथं मी तुम्हाला एका प्लेटमध्ये दाखवते. हे पहा, पळीने जर असं पीठ प्लेटवरती सोडलं तर अजिबात पसरत नाहीये, एकाच ठिकाणी राहतंय. असं पीठ आपल्याला नको. तर त्यासाठी काय करायचंय, यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं. आता एकदा पिठाची कन्सिस्टन्सी चेक करत. तर हे पहा, प्लेटवरती बॅटर थोडंसं सोडलं तर अलगद हळूवारपणे हे एकसारखं पसरत जातंय. याचा अर्थ डोशासाठीचं बॅटर आपलं परफेक्ट आहे. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी, यापेक्षा घट्ट नको किंवा यापेक्षा पातळ नको. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि याला व्यवस्थित असं मिसळून घेऊ. आता आपण डोसे काढणार आहे. तर सुरुवातीला मी नॉनस्टिकच्या तव्यावरती तुम्हाला बेन्ने डोसा कसा करायचा ते दाखवते आणि नंतर आपण भिड्याच्या तव्यावरती करणार आहोत. आता डोसे करण्यासाठी आपल्याला लागेल डोशाचं बॅटर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोणी. बेन्ने डोसा करतोय आणि बेन्ने म्हणजे कर्नाटकामध्ये पांढरं शुभ्र असं लोणी, विकतचं बटर नाही बरं का. तर त्यासाठी इथं आपण लोणी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी लागेल आणि टिश्यू पेपर. याऐवजी सुती किंवा कॉटनचं कापड वापरलं तरी पण चालेल. आता गॅसवरती इथं मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलाय. तवा आपल्याला अगदी काठापर्यंत एकसारखा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम तुमची जर अगदी तव्याच्या शेवटपर्यंत पोहोचत नसेल तर तवा असा गॅसवर फिरवत एकसारखा सगळीकडने गरम करून घ्या. तर इथं मी तवा चांगला गरम करून घेतला. आता यावरती थोडंसं पाणी शिंपडूयात, कारण तव्याचं टेम्परेचर आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे. पाणी शिंपडलं आणि टिश्यू पेपरने सगळं टिपून घेतलेलं आहे. आता यावरती आपण तयार डोशाचं बॅटर घालूयात. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि यावरती 1 पळी किंवा 1.5 पळी आपल्याला बॅटर घालायचं आहे. डोशाचं बॅटर घातल्यानंतर पळीने याला गोलाकार फिरवत असं पसरून घ्यायचंय. बेन्ने डोसा हा खूप पातळ नसतो आणि खूप जाडही नसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बेन्ने डोसा ज्यावेळेला आपण गोलाकार फिरवतो त्यावेळेला याची एक लेअर ही पातळ असते जी कुरकुरीत होते आणि दुसरी जी कडा असते ती थोडीशी जाडसर आणि स्पॉन्जी असते, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. आता गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आहे
आणि डोसा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. जसं की मी मगाशी सांगितलं, गॅसची फ्लेम तव्याच्या काठापर्यंत पोहोचत नसेल तर तवा थोडासा गोलाकार फिरवत डोसा एकसारखा सगळीकडे भाजून घ्यायचा. आता डोशाची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली, पीठ थोडं सुकल्यासारखं झालं की यावरती आपल्याला घालायचंय लोणी. आपण बेन्ने डोसा करतोय आणि बेन्ने म्हणजेच लोणी, त्यामुळे भरपूर लोणी लावायचंय. आवडीनुसार तुम्ही कितीही लोणी लावू शकता. या डोश्यासाठी बटर किंवा तेलाचा, तुपाचा वापर करायचा नाही. लोण्यामुळेच या डोश्याला अप्रतिम अशी चव येते. लोणी एकसारखं लावून घेतलं की आपल्याला डोसा हा फोल्ड करायचा आहे आणि तयार झाला आपला हा बेन्ने डोसा. हा डोसा एका बाजूने कुरकुरीत असतो आणि आतल्या बाजूने स्पॉन्जी असतो. हा बेन्ने डोसा फक्त एकाच बाजूने आपल्याला भाजायचा आहे, दुसऱ्या बाजूने अजिबात भाजायचा नाही. हा डोसा एका बाजूने कुरकुरीत तर आतल्या बाजूने स्पॉन्जी असतो. तर पहिला आपला डोसा तयार झाला, हे पहा मी तुम्हाला दाखवते. वरून छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि आतल्या बाजूने तितकाच स्पॉन्जी आहे. हा डोसा म्हणजेच लोणी स्पंज डोसा नाही, त्यामुळे एकसारखा नसतो. हा डोसा गोलाकार फिरवत असताना मध्ये कुरकुरीत आणि मध्ये स्पॉन्जी असाच असतो. चला आता मी तुम्हाला भिड्याच्या तव्यावरती हाच डोसा कसा करायचा ते दाखवते. भिड्याचा तवा इथे गॅसवरती गरम करत ठेवला. याला साधारण 1 ते 2 थेंब तेल लावायचंय आणि टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने हे तेल सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं. तव्यामध्ये तेल ठेवलेलं नाहीये, तव्यावर फक्त तेलाची एक हलकी पातळ लेअर आपण पसरून घेतलेली आहे. आता हा तवा मध्यम आचेवरती चांगला गरम करून घेऊ. तवा गरम झाला की यावरती डोशाचं बॅटर घालायचंय आणि मगाप्रमाणेच पळीने याला पसरून घ्यायचंय. पसरत असताना एक रिंग पातळ आणि एक रिंग थोडीशी जाडसर म्हणजे स्पॉन्जी होईल या पद्धतीने याला फिरवून घ्यायचं. गॅस मध्यम ठेवूनच डोशाची एक बाजू भाजून घ्यायची. वरचं पीठ थोडंसं कोरडं झालं की यावरती लोणी घालायचंय आणि एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं. डोशाची वरची बाजू पूर्ण कोरडी झाली याचा अर्थ डोसा व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा बेन्ने डोसा दुसऱ्या बाजूने भाजायचा नाही. याला घडी करू आणि तव्यातून काढून घेऊ. रंग तुम्ही पाहू शकता, अतिशय सुरेख आलेला आहे. खरं तर बेन्ने डोशाचं बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून तुम्ही पिठी साखर वापरू शकता किंवा वापरली जाते, ज्यामुळे डोशाचा रंग अजून डार्क येतो आणि शिवाय डोशाला एक छान चकाकी येते. पण इथं आपण बॅटरमध्ये पिठी साखर वापरलेली नाही. तुम्हाला जर वापरायची असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता, ज्यामुळे डोशाचा रंग अजून सुंदर येईल. तर इथं आपल्या भिड्याच्या तव्यावरती हा बेन्ने डोसा तयार झाला. चला चटण्या तयार आहेत, बटाट्याची भाजी तयार आहे, पटकट डोसा सर्व करूयात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कर्नाटकचा स्पेशल बेन्ने डोसा नक्की घरी करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.